आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न. कोपरगाव मतदारसंघातील गावांचा विकास केवळ रस्त्यांनी नाही तर शिक्षणाच्या बळावर होणार असल्याने रस्ते आणि शैक्षणिक पायाभूत सुविधा या दोन्हींचा समतोल साधून विकास करण्याच्या उद्देशाने खिरडी गणेश, करंजी आणि जेऊर पाटोदा या परिसरात 3,91,00,000 रुपयांच्या नागरी सुविधांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक 2 मार्च 2026 रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या शुभ हस्ते उत्साहात पार पडला. यामध्ये करंजी परिसरातील प्रजिमा 4 बोलकी ते पडेगाव 2,64,00,000 रुपयांच्या रस्त्याचे डांबरीकरण कामाचे भूमिपूजन व 15 लाख रुपये निधीतून छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. करंजी ते अंचलगाव 20 लाख रुपयांचे आणि करंजी ते चळमळ वस्ती शाळा रस्ता 10 लाख किमतीचे डांबरी रस्त्याचे लोकार्पण करून नागरिकांसाठी खुले करण्यात आले. खिरडी गणेश ग्रामपंचायत हद्दीत 20 लक्ष रुपये निधीतून नगर मनमाड रस्ता ते रावसाहेब बावके वस्ती रस्ता आणि खिरडी गणेश अंचलगाव शिव रस्ता खडीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी 12 लक्ष रुपये निधीतून जिल्हा परिषद शाळेच्या एका नवीन खोली बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. जेऊर पाटोदा परिसरात 30 लक्ष रुपये निधीतून जिजाऊ पार्क ते चंद्रलीला नगर प्रजिमा 8 पर्यंत या रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने चंद्रलीला कमान ते श्रीकृष्ण नगर या भागात 10 लक्ष रुपये निधीतून खर्चून भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. याचवेळी 10 लाख रुपये निधीच्या इजिमा 160 ते योगेश साळवे यांच्या घरापर्यंत झालेल्या डांबरीकरण रस्त्याचे लोकार्पण करून हा रस्ता रहिवाशांसाठी खुला करण्यात आला. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना मतदारसंघातील सगळ्याच रस्त्यांची कामे एकामागे एक पूर्ण करणार आहे. पाणी आणि विजेच्या समस्यांवर जातीने लक्ष देऊन काम करीत असून नागरिकांनी काही समस्या असतील तर सांगा. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता निधी कमी पडू देणार नाही. नागरिकांच्या मागणीनुसार कामे करून गावागावात समृद्धता आणण्यासाठी कार्य करणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. SG मराठी न्यूज चॅनेलसाठी संतोष जाधव, कोपरगाव. आज 3 कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण या ठिकाणी केलंय. एक रस्त्याचं लोकार्पण आणि एक रस्त्याचं भूमिपूजन आणि भुयारी गटारचं भूमिपूजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. हे सर्व कामं जे आहे हे आमदार निधीमधले आहे आणि या जेऊर पाटोदा गावामध्ये तसं मी म्हटल्याप्रमाणे का नावाला ग्रामपंचायत आहे पण इथं बऱ्यापैकी नागरीकरण झालेलं आहे आणि म्हणून गटारीची आणि रस्त्याची फार नितांत गरज इथल्या सर्व नागरिकांना आहे. या नागरिकांनी मागच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये भरभरून मतदान करून आमचे 5 सदस्य निवडून आणले. या सदस्यांना काम करण्याची संधी दिली म्हणून हे सर्व कामं घेऊन किंवा कामाची मागणी करून माझ्याकडनं आग्रहाने हे सर्व कामं मंजूर करून घेतली या लोकांनी आणि अजूनही त्यांना काम करण्याची आशा आहे, अपेक्षा आहे. आता ग्रामपंचायतची मुदत संपलेली आहे, लवकरच निवडणूक लागणार आहे. विधानसभेच्या 2024च्या निवडणुकीमध्ये आपल्या गावांनी भरभरून मतदान करून मला पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली. त्या माध्यमातून आपले सर्व जास्तीत जास्त कामं कसे होतील हा माझा प्रयत्न आहे. पण आता जे काही येऊ घातलेल्या निवडणुका आहे, ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, याही निवडणुकीमध्ये आपण भरभरून मतदान आमच्या सदस्यांना केलं पाहिजे. सरपंच पदाचं जे काही निवडणूक आहे आता ती जनतेतून होणार आहे. पूर्ण गावाला एकच सरपंच निवडण्यासाठी म्हणजे सदस्यांमधून न होता थेट जनतेतून होणार आहे. त्याच्यामुळे एक संधी आहे सर्वांना मिळून एक सरपंच निवडून द्यायची. 5 वर्षासाठी तो कालावधी राहणार आहे. त्याच्यामुळं हे फार मोठी संधी आहे काम करण्याच्या हिशोबाने. तर तो सरपंच पदाचा असेल, सदस्य पदाचे असतील किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषदचे असतील, हे सर्व सदस्य निवडून देण्यासाठी भरभरून मतदान करावं एवढी विनंती करतो. आपले राहिलेले कामं जे काही भुयारी गटारचे आहे याचं एस्टिमेटच आपण त्या ठिकाणी करून घेऊ, जेणेकरून याच्यासाठी भरीव निधी आपल्याला कसा देता येईल
असं विचार करू, कारण कोपरगाव शहरामध्ये ज्या पद्धतीने भुयारी गटारचं काम चालू झालेलं आहे त्या पद्धतीने आपल्याकडे होणं अपेक्षित आहे. फक्त आपले भाग ग्रामीण असल्यामुळे वेगळ्या पद्धतीने ते करावं लागेल एवढं त्या ठिकाणी सांगतो. आपल्या सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.